नमस्कार मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे EWS सर्टिफिकेट म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ प्रमाणपत्र कसं काढायचं, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतील आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. तर व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, आपले सरकार पोर्टलवरून आपण EWS प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब, कॉलेज ॲडमिशन किंवा रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून EWS प्रमाणपत्र कसं काढायचं हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर ठीक आहे मित्रांनो, EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात अगोदर जाणून घेऊयात आपण EWS प्रमाणपत्र म्हणजे काय. तर ठीक आहे, EWS प्रमाणपत्र म्हणजे इकॉनॉमिकली वर्कर सेक्शन, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे अशा उमेदवारांना हे प्रमाणपत्र दिलं जातं. महाराष्ट्रात EWS प्रमाणपत्र सामान्य कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीलाच फक्त हे दिलं जातं. ठीक आहे, आता EWS प्रमाणपत्राकरिता ओपन किंवा जनरल कॅटेगरीमधील उमेदवार, त्याचबरोबर SC, ST, OBC, SBC, NT या आरक्षणात नसलेले नागरिक, लक्षात घ्यायचे या आरक्षणामध्ये नसलेले नागरिक, त्याचबरोबर महाराष्ट्राचे रहिवासी असणारे नागरिक ह्या योजनेचा म्हणजे ह्या EWSचा जो लाभ आहे तो घेऊ शकणार आहेत. आता याकरिता कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत, यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो, स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन ह्या गोष्टी लागणार आहेत. आपण अर्ज कुठं करायचा आहे, आपले सरकार या पोर्टलवरती आपल्याला अर्ज करायचा आहे. आता अर्ज कसा करायचा आहे लाईव्ह आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपले सरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवरती डायरेक्ट येऊ शकता. आता मित्रांनो, आपले सरकार सिरीज मधला हा आपला 6वा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपले सरकार पोर्टलवरती जे काही विविध डॉक्युमेंट्स निघतात, यामध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल असेल, शॉप ॲक्ट लायसन, अशा पद्धतीचे जे वेगवेगळे डॉक्युमेंट आपले सरकार पोर्टलवरती निघतात त्यावरतीचे व्हिडिओ आपण आपले सरकार या सिरीजच्या अंतर्गत आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसंच वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण EWS प्रमाणपत्र, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं EWS प्रमाणपत्र कसं काढायचं हे बघणार आहोत. सो यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर नवीन युजर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर्ड हिअर हे ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं. सिंपली यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं या ठिकाणी पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही 2 पद्धतीनं रजिस्ट्रेशन करू शकता. एक ऑप्शन 1 आहे, यामध्ये तुम्ही मोबाईल नंबरवरती OTP घेऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, आयडेंटिटी प्रूफ वगैरे, ते अपलोड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन रेकमेंड करेन. हे ऑप्शन सोपं आहे. सो यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचं, तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP या रकमेमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक युजरनेम तयार करायचं. ओके, या ठिकाणी युजरनेम तुम्ही काहीही टाकू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्डचा नंबर असेल, तुमचं नाव असेल किंवा तुम्ही रँडम कुठलंही नाव या ठिकाणी टाकू शकताय. ओके, युजरनेम टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चेक युजर अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. चेक युजर अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जर तुमचं युजर अवेलेबल असेल तर तुम्हाला पासवर्ड टाकण्यासाठीचा ऑप्शन प्रोव्हाइड केला जातो. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, पासवर्ड टाकताना पासवर्डमध्ये कमीत कमी एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, स्मॉल लेटर सुद्धा असले पाहिजेत. त्यानंतर इनिशियल म्हणजेच या ठिकाणी ॲटचं चिन्ह असेल, हॅश, डॉलर
पर्सेंटेज अशा प्रकारचे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर नंबर्स तुम्हाला वापरायचे आहेत. तर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं मराठीतलं नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी प्रोव्हाइड होईल आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकायची आणि तुमचं वय जे आहे ते ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनसाठी या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. आता लक्षात घ्यायचं आहे जे फुल नेम या ठिकाणी टाकायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे जर युजर म्हणजे ज्याचं EWS प्रमाणपत्र काढायचं आहे तो जर 18 वर्षाच्या खालील असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन त्याच्या वडिलाच्या नावाने करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि जर युजर 18 वर्षाच्या पुढील असेल तर त्यांनी स्वतःचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं, तुमचं युजर नेम तयार होईल. ठीक आहे. आता मित्रांनो युजर नेम आणि पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. त्याचबरोबर खाली दिलेला कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी जो तुम्ही युजर नेम तयार करते वेळेस दिला होता तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आणि सिंपली लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डमध्ये जर तुम्ही प्रिव्हियस काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. मित्रांनो हवं असेल तर तुम्ही या डॅशबोर्डची लँग्वेज मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकता. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी लेफ्ट साईडला जो मेनू बार दिलेला आहे त्याला तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला महसूल विभाग हे ऑप्शन या ठिकाणी सर्च करायचं आहे. जर तुमचं हे पेज इंग्लिशमध्ये तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट नावाचं ऑप्शन या ठिकाणी येईल. ठीक आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी उपविभाग निवडायचा आहे. त्या ठिकाणी उपविभागामध्ये तुम्हाला महसूल सेवा जर तुमचं इंग्लिशमध्ये तुम्ही केलेलं असेल, इंग्लिशला प्रिपेअर केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रेव्हेन्यू सर्व्हिसेस नावाचं ऑप्शन येईल. ठीक आहे. यावरती क्लिक करून तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये म्हणजेच महसूल विभागाअंतर्गत ज्या काही विविध सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याची लिस्ट खाली या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. मित्रांनो या सिरीजमध्ये आपण ह्या सर्व जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्या सरकार थ्रू निघतात त्याचे सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती एक एक करून या ठिकाणी अपलोड करणार आहोत. सो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला हे जे विविध डॉक्युमेंट्स कसे काढायचे आपल्या सरकारवरती त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अपलोड केल्यानंतर पोहोचून जातील. ठीक आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं EWS प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं हे बघणार आहोत. सो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, EWS 10% सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे ऑप्शन दिलेले आहे. सिंपल यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजेच महसूल विभागाच्या डॅशबोर्डवरती याल. या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली सिंपल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व्हिसेस या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला EWS सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे सर्च करून यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये तुम्हाला ओळखीच्या पुरावामध्ये किमान खाली दिलेल्या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे. पत्त्याच्या पुराव्यामध्ये म्हणजेच ॲड्रेसमध्ये दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक डॉक्युमेंट लागणार आहे. त्याबरोबर इतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कोणतंही एक म्हणजे या ठिकाणी इतर डॉक्युमेंट्समध्ये कंपल्सरी आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो EWS प्रमाणपत्र करण्यासाठी टाइम लिमिट आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते मिळणार आहे. लक्षात घ्यायचं 21 दिवसाच्या आत म्हटलेलं आहे म्हणजे 21 दिवस लागतीलच असं काही नाही. तुमच्या 1 दिवसात 2 दिवसात किंवा 1 आठवड्यामध्ये सुद्धा तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते निघून जाईल. आता तुम्हाला EWS प्रमाणपत्र करण्यासाठी काय करायचं आहे, पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज येईल. या ठिकाणी आपल्याला फॉर्म फिलअप करायचा. लक्षात घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला संबोधन म्हणजेच या ठिकाणी तुमचं टायटल या ठिकाणी निवडायचं आहे. यामध्ये कुमारी, कुमार, त्यानंतर वकील, श्री, श्रीमती, सौ अशा पद्धतीचे या ठिकाणी टायटल दिलेले आहेत. तुम्हाला जे टायटल लागू होतं ते टायटल या ठिकाणी निवडायचं आहे. ठीक आहे. आता अर्जदाराचं संपूर्ण नाव मराठीतलं नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं संबोधन म्हणजे वडिलाचं संबोधन निवडायचं आहे. यामध्ये श्री घ्यायचं आहे. वडिलाचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मराठीमधलं नाव ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे. तुमची जन्मतारीख, तुमचं वय, तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल. तुमचं जेंडर सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. ठीक आहे. आता तुमचा व्यवसाय या ठिकाणी तुम्हाला निवडला जातो. यामध्ये तुमचा व्यवसाय कुठला असेल तो व्यवसाय या ठिकाणी निवडायचा आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी माझा व्यवसाय निवडलेला आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा यासाठी विचारलं जातं. या ठिकाणी आपला आधार नंबर या ठिकाणी संपूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी स्क्रोल करायचं. या ठिकाणी अर्जाचा निवासी तपशील विचारला जातो म्हणजे तुमचा या ठिकाणी पत्ता टाकायचा. ठीक आहे. या ठिकाणी पत्ता टाका. तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करा. त्या ठिकाणी लाभार्थीचा तपशील विचारला जातो. आता लक्षात घ्यायचं लाभार्थी कोण आहे आणि अर्जदार कोण आहे.
यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेस सुद्धा सांगितलं होतं की लाभार्थी 18 वर्षाच्या खालील असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते वडिलांच्या नावाने करायचं. म्हणजे वचतपर्यंतचे डिटेल्स जे आहेत ते सगळ्या वडिलांच्या नावाने आहेत. कुठल्या अर्जदाराचा तपशील, अर्जदाराचे वैयक्तिक तपशील, त्याचबरोबर लाभार्थ्याचा तपशील फक्त वेगळा असणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी लाभार्थ्याचा तपशील द्यायचा आहे. ठीक आहे. तर आता लाभार्थ्याचा तपशील कसा द्यायचा आहे, या ठिकाणी सर्वात अगोदर लाभार्थ्याचा अर्जदाराशी नातं काय आहे. आता जर अर्जदार वडील असतील त्या ठिकाणी तुम्ही अर्जदाराशी नातं काय घेणार, या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी, तुम्ही या ठिकाणी अर्जदाराशी नातं तुमचं असणार आहे. ठीक आहे. आता अर्जदार जर 18 वर्षाच्या पुढील असेल आणि लाभार्थी सुद्धा 18 वर्षाच्या पुढे असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्वतः घ्यायचं आहे. ठीक आहे. स्वतः घेतलं तर अर्जदाराचा माहिती म्हणजे लाभार्थ्याची माहिती ॲज पर अर्जदार या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. जर लाभार्थी या ठिकाणी मुलगा मुलगी असेल तर या ठिकाणी मुलगा मुलगी चूज करून या ठिकाणी अर्जदाराची म्हणजेच लाभार्थ्याची या ठिकाणी तुम्हाला तपशील जो आहे तो द्यायचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थीचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमधलं येईल, लाभार्थ्याची डेट, या ठिकाणी लाभार्थ्याचं जेंडर कोणता आहे, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर किंवा त्याचं या ठिकाणी तपशील तो काय करतो आहे तो या ठिकाणी तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे. आता माझ्या केसमध्ये मी अर्जदार स्वतः आणि लाभार्थी सुद्धा स्वतः आहे. सो मी या ठिकाणी स्वतः निवडलेलं आहे आणि माझा तपशील या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लाभार्थ्याचा तपशील आपण फिलअप केलेला आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. कायमचा पत्ता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कायमचा पत्ता जो वरी आपण ॲड्रेस दिलेला होता तो पत्ता आणि कायमचा पत्ता एक असेल तर याच्यावरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचा पत्ता जो आहे तो फिलअप करू शकता. माझा एकच आहे तर मी या ठिकाणी यसवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी स्थलांतर निवासाचे तपशील विचारला जातो. म्हणजे जर तुम्ही स्थलांतर केलेलं असेल, कसं घ्यायचं आहे तर तुम्ही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ते स्थलांतर केलेलं असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. तर आता माझ्या केसमध्ये या ठिकाणी मी स्थलांतर केलेलं नाही, मी महाराष्ट्राच्या रहिवासी आहे. सो या ठिकाणी मी नोवरती क्लिक केलेलं आहे. आता लाभार्थ्याचं जात कुठली आहे या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे. लाभार्थीची जात या ठिकाणी मराठा, मी ओपन कॅटेगरीतला आहे सो मी या ठिकाणी मराठा या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता खाली स्क्रोल करायचं आहे. लाभार्थ्याच्या अर्जदार वडिलांचा तपशील या ठिकाणी द्यायचा. ठीक आहे. आता मी अर्जदार आणि लाभार्थी सुद्धा आहे सो मी या ठिकाणी माझ्या वडिलाची डिटेल्स देणार आहे. आणि तुम्ही जर लाभार्थी वेगळा असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्जदार जो वडील असेल किंवा कोणीही असू शकतो तर त्या ठिकाणी त्याच्या रिलेटेड या ठिकाणी अर्जदार जर वडील असेल तर वडिलाची पुन्हा तपशील या ठिकाणी द्यायची, म्हणजे सेम अर्जदाराची तपशील या ठिकाणी फिलअप करायची. ठीक आहे. तर माझ्या केसमध्ये मी अर्जदार स्वतः आहे आणि लाभार्थी सुद्धा स्वतः आहे. सो मी माझ्या वडिलाचं नाव मराठीमधलं ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे. जन्मतारीख वडिलाची, त्यानंतर वडिलाचं जेंडर ऑटोमॅटिक ऑलरेडी येईल. वडिलाचा व्यवसाय कुठला आहे तो व्यवसाय या ठिकाणी मी टाकणार आहे. त्याचबरोबर वडिलाचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार क्रमांक हे कंपल्सरी नाही, टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करायचे, लाभार्थ्याच्या वडिलाचा निवासी तपशील या ठिकाणी आपल्या वडिलाचा तपशील ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. त्या ॲड्रेस संपूर्ण फिलअप करायचा. यामध्ये पत्ता, ॲड्रेस म्हणजे मार्ग, इमारत, विभाग, प्रसिद्धीचं ठिकाण ह्या गोष्टी कंपल्सरी नाहीत. फक्त पत्ता, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव आणि पिनकोड हे टाकायचं आहे. ठीक आहे. आता लाभार्थ्याच्या वडिलाची जात या ठिकाणी पुन्हा एकदा मराठा मी टाकत आहे. तुमची जी जात असेल ती तुम्ही या ठिकाणी टाकायची. ओके. त्यानंतर या ठिकाणी जमिनीचा तपशील विचारला जातो. या ठिकाणी जमीन कोणाच्या नावावर आहे या ठिकाणी त्याचं संबोधन या ठिकाणी निवडायचं आहे. लँड होल्डरचं नाव, रिलेशन या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. जो लाभार्थी आहे त्याच्याशी रिलेशन काय आहे ते या ठिकाणी टाकायचे. ओके. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड टाकायचा आहे. लक्षात घ्यायचं मित्रांनो, जर तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही हा ब्लॉक जो आहे तो रिकामा देखील सोडू शकता. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी विविध स्रोतामार्फत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. वेतन असेल वेतन द्यायचे, व्यवसाय असेल व्यवसाय द्यायचा आहे. तर तुमच्या ज्या पद्धतीचं तुमचं या ठिकाणी उत्पन्न असेल ते द्यायचं आहे. तर तुमचे वेतन मजुरी असेल तर या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता. उद्योग असेल नसेल तर तुम्ही 0 करायचे. बाकी आता माझं फक्त मी मजुरी करतो तर त्यासाठी मी या ठिकाणी मजुरीच्या रकमेमध्ये मी या ठिकाणी उत्पन्न दिलेलं आहे. व्यवसाय नाही आहे, कृषीतून भेटत नाही आहे किंवा गुंतवणुकीतून नाही आहे, बाकीच्या कुठल्या स्रोतमधून माझ्याकडे नाही आहे. सो मी बाकीच्या ठिकाणी 0 केलेलं आहे. फक्त माझं मजुरीतून उत्पन्न भेटतं सो मी ते हे ठिकाणी दिलेलं आहे. एकूणमध्ये ऑटोमॅटिक येईल. तर तुम्ही यामध्ये प्रत्येक ठिकाणी थोडं टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला एकूण उत्पन्नामध्ये ती टोटल अमाऊंट या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. आता या ठिकाणी कराराचा तपशील आहे. या ठिकाणी घोषणा प्रमाणपत्र दिलेलं आहे. सगळं व्यवस्थित वाचा. त्या ठिकाणी मला मंजूर आहे वरती क्लिक करून समावेशवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, समावेश करावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वी जतन करण्यात आलेला आहे
आपल्याला या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक सुद्धा पाहायला भेटेल. आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक मेसेज दिला जातो, कृपया दस्तावेज अपलोड करा. या ठिकाणी आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे. आपलं पेज एकदा रिफ्रेश होईल आणि आपण डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या पेजवरती याल. या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, आपला फोटो अपलोड करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, फोटो अपलोड करते वेळेस फोटोची जी हाईट आहे ती 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे आणि रुंदी जी आहे ती 160 पिक्सल असली पाहिजे. या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये ओळखीच्या पुराव्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कुठलंही एक डॉक्युमेंट ॲज अ ओळखीचं म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी आधार कार्ड प्रिपेअर करेल. तुम्ही सुद्धा आधार कार्डवरती क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपलोड करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला पत्त्याचा पुरावा द्यायचा, म्हणजेच या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ द्यायचे. यामध्ये मी शिधापत्रिका या ठिकाणी निवडलेली. सो तुम्ही शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, तुम्हाला रेशन कार्ड नसेल तर तुम्ही या दिलेल्या डॉक्युमेंटपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे रेशन कार्ड आहे, सो मी या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करेल. ठीक आहे, तर मित्रांनो इतर दस्तावेज म्हणजेच या ठिकाणी इतर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन हे अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो सेल्फ डिक्लेरेशनच्या पीडीएफची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही जे EW साठी लागणारं सेल्फ डिक्लेरेशन आहे ते प्रमाणपत्र डाउनलोड करून तुम्ही ते फिलअप करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली थोडक्यात सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं हे वाचायचं आहे आणि या ठिकाणी आय ॲग्री वरती क्लिक करून या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्स वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमचे दस्तावेज यशस्वी जतन करण्यात आले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा, अशा पद्धतीचा एक मेसेज पॉपअप होईल. यासाठी आपल्याला आता काय करायचं, हे डॉक्युमेंट करण्यासाठी आपल्याला जे सेवा शुल्क म्हणजे चलन आहे ते पे करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला किती सेवा शुल्क द्यावं लागणार आहे, तर एकूण 69 रुपये इतकं चलन जे आहे ते आपल्याला पे करायचं आहे. चलन पे करण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. आपण नवीन पेजवरती याल. या ठिकाणी तुम्ही 4 पद्धतीने तुमचं चलन जे आहे ते तुम्ही पे करू शकणार आहात. यामध्ये वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहेत. सगळ्यात सोपी पद्धत मित्रांनो, या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी गव्हर्नमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक केलं की तुम्ही या ठिकाणी नवीन पेजवरती याल. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्याचबरोबर नेट बँकिंग, UPI आणि वॉलेट अशा पद्धतीचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही सगळ्यात सोपी पद्धत UPI वरती क्लिक करायचे. या ठिकाणी शो QR कोडवरती क्लिक करायचे. तुमच्यासमोर अशा पद्धतीचा QR कोड येईल. हा QR कोड जर तुम्ही हे फॉर्म मोबाईलवरती फिलअप करत असाल, स्क्रीनशॉट काढा, तुमच्या फोनपेमध्ये जाऊन हे QR कोडला स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्ही पे करू शकता. ठीक आहे, आणि PC वरती करत असाल तर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम कुठल्याही पद्धतीचं UPI ॲप्लिकेशन ओपन करून या ठिकाणी तुम्ही हा कोड जो आहे तो स्कॅन करायचा आणि तुमचे 69 रुपये जी चलन आहे ते पे करायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे चलन वगैरे पे करून घ्यायचं आहे. मित्रांनो चलन पे केल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आपल्या सरकारच्या डॅशबोर्डवरती यायचं. या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडमध्ये येऊन तुम्हाला महसूल विभाग सर्च करून पुन्हा एकदा EWS सर्टिफिकेट हे जे ऑप्शन आहे फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट यावरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचे. महसूल विभागाच्या डॅशबोर्डवरती यायचे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही अप्लाय केलेले सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये तुम्ही बघू शकता 1 नंबरला आपलं EWS सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे आलेलं आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. अप्लाय करणाऱ्याचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं असेल. सर्व्हिस कुठली आहे EWS या ठिकाणी आलेलं आहे. डॉक्युमेंट अपलोड स्टेटस डन आहे. आता लक्षात घ्यायचं आहे पेमेंट डेट या ठिकाणी आलेली नाही आहे. पेमेंट या ठिकाणी पेंडिंग दाखवते. याचं कारण काय आहे की मी या ठिकाणी पेमेंट केलेली नाही, कारण मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज बनवत आहे. मला EWS प्रमाणपत्र काढायची गरज नाही. मी फक्त तुमच्या माहितीकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो मी या ठिकाणी पेमेंट केलेली नसल्यामुळे या ठिकाणी पेमेंट डेट आलेली नाही आहे. या ठिकाणी पेमेंट स्टेटसमध्ये मेकअप पेमेंट दाखवत आहे आणि रिसिप्ट सुद्धा या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी पेंडिंग आलेली आहे. ठीक आहे, जर तुम्ही फॉर्म फिलअप केलेला असेल आणि पेमेंट देखील केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट डेट पाहायला भेटेल. त्यानंतर या ठिकाणी पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेस असेल. रिसिप्टसाठी या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिलेला असेल. ठीक आहे, ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी नॉट कम्प्लिटेड आहे तर या ठिकाणी कम्प्लिटेड आलेलं असेल. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड जो आहे तो शो करेल. त्यानंतर तुमचं ज्यावेळेस सर्टिफिकेट जनरेट होईल ना त्यावेळेस सुद्धा तुम्ही याच डॅशबोर्डवरती या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं असेल. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EWS प्रमाणपत्र आपल्या सरकारच्या सिरीज जी काय आपल्या चॅनलवरती आपण सुरू केलेली आहे या सिरीज अंतर्गत कसं काढायचं हे बघितलेलं आहे.
आणि आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी माहिती व्यवस्थित समजलेली असेल. आणि जर तुम्हाला याच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही मला त्याच्या रिलेटेड कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केलेली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.